अनेक जैन मुनी हे आम्हाला शस्त्र उचलावं लागेल अशा पद्धतीची भाषा नाही, कुठल्याही जैन मुनींनी तसं काही बोललेलं नाही. एक निलेश जैन मुनी नावाचे सन्माननीय मुनी आहेत, तेच एकटे बोललेले आहेत. बाकी तुम्ही जर पाहिलं तर आता सुप्रीम कोर्टाने पण त्यांनी जी की याचिका केली ती त्या ठिकाणी दाखल करून घेतली नाही. शिवाय माझं असं म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जर माणसं महत्त्वाची आहेत की कबुतरं महत्त्वाची आहेत त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामुळे शेवटी माणसं जगली तर ती कबुतराला खाणं घालतील ना. पण त्या कबुतरांमुळे जर आमचा जीव धोक्यात येणार असेल तर त्याचा माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी त्या दिवशी असं म्हणालो होतो की मला असं वाटतं की खरंच जीवदया आणि भूतदया आम्हालाही करायला वाटते, आम्हीही करतो. पण याचा अर्थ असं नाही की लोकांना त्रास होतो आणि आपण भूतदया जीवदया करत बसायचं. त्यापेक्षा ज्या ज्या सोसायटीमध्ये आपण आपले फ्लॅट घेता त्या सोसायटीमध्ये आपण आपल्या स्विमिंग पूल घेतो, जिम घेतो, खेळायची मैदान ठेवतो. मग एखादा कबूतर खाना जर बाजूला उभा केला तर काय बिघडणार आहे तिथे? तो करा. म्हणजे काय होईल, जवळच्या जवळ तुम्हाला लगेच तिकडे दाणा पाणी देता येईल, आम्हालाही जाता येईल. बरं, ह्याच्यात तुम्ही 80-90% जैन समाज विरोधात आहे. जैन समाजाला कळलंय. डॉक्टर ऋषभ कोठारी नावाच्या एका डॉक्टरांनी त्याच्यापासून काय नुकसान होते ते सांगितलेलं आहे. त्याच्यावर माणसांना महत्त्व देणं, हे आरोग्याची काळजी घेणं, पर्यावरणाचं नुकसान होणार नाही हे पण घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आणि कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे, आम्ही कोर्टाच्या निर्णयाच्या बाजूने आहोत, मुंबई महानगरपालिकेच्या बाजूने. हिंदी में बता दीजिए कि जिस तरीके से आज यहाँ पे मुलाकात की है इलेक्शन कमीशन को लेकर, उस पर आपकी क्या राय है? बिल्डिंग्स होत्या त्याच्यावरचा जो कर आहे तो माफ करण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतलेला आहे. असं म्हणलं जातं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांना खुश करण्यासाठी शिंदेंनी सरकारवर भूदंड पाडलाय आणि हा निर्णय घेतलेला आहे. सरकारची परिस्थिती पाहिली तर आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नाही. राज्य सरकारमधल्या बसणाऱ्या लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे की आता 9,500 कोटीचं 1,00,000 कोटीचं कर्ज आपल्या डोक्यावर ऑलरेडी आहे. अजून किती कर्ज घ्यायचं आणि किती आपण काय करायचं त्याचा विचार करण्याची आवश्यकता असं मला वाटते. अरे यार, आता सगळं मला वाटतं हे सगळे नंतरचे विषय आहेत. आता आधुनिक भारतामध्ये आधुनिक गोष्टी घडायला पाहिजेत. पण या आधुनिक भारतामध्ये लोकांचा लोकशाहीवरील विश्वास जो आहे ना तो आता कमी होत चाललेला आहे. आणि म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी बॅलेटवरती म्हणजे मतपत्रिकेवरती निवडणूक जर घेतली तर त्याचा फायदा चांगला होईल. नाही, मला असं वाटतं या बाबतीमध्ये कुठल्याही धर्माचं कोणावर बंधन नसावं या मताचा मी आहे. त्याचं कारण असं की आपण आपला धर्म आहे, आपला धर्म आपण सांभाळलाच पाहिजे आणि दुसऱ्या धर्माचा सन्मान करायला पाहिजे. त्यामुळे केंद्र म्हणजे कल्याण डोंबिवलीवाल्यांनी हे असं प्रकारचा निर्णय घेतला असेल तर मला वाटतं काय तो योग्य निर्णय असं मला वाटत नाही. चलो बाय. अच्छा.